नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर आज तब्बल 11 वर्षांनी देऊळ बंद चित्रपटाचा पार्ट 2 देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे। तर मी हा चित्रपट पाहिला थिएटरमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो। तर कसा आहे हा चित्रपट, काय हा चित्रपट पार्ट 1 पेक्षा चांगला आहे की नाही हे आपण पाहूया। तर माझं नाव आहे गुरु, मूवीचा रिव्ह्यू करूया सुरू। तब्बल 11 वर्षांनी देऊळ बंद चित्रपटाचा पार्ट 2 देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट रिलीज झाला आहे। पार्ट 1 मध्ये आपण पाहिलंय की वैज्ञानिक आणि अध्यात्म यांचा संघर्ष खूप उत्तमरित्या दाखवण्यात आला होता आणि हा पार्ट खूपच जास्त लोकप्रिय झाला होता। तर ह्या चित्रपटाचा सिक्वल देऊळ बंद 2 आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे। हा चित्रपट खूप उत्तमरित्या निभावला आहे। या चित्रपटात आपण पाहतो की शेतकरी त्यांच्या असणाऱ्या समस्या, शेतकऱ्यांचे होणारे आत्महत्या, महाराष्ट्रातील वाढलेले शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण, या सर्व विषयांवर हा चित्रपट प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो। चित्रपटाची जर स्टोरी जर पाहायची झाली तर यामध्ये आपण पाहतो की चित्रपटामध्ये स्नेहल तरडे यांनी शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका केली आहे। जेव्हा या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होतात त्यावेळी त्यांना कशा प्रकारे यांना तोंड द्यावे लागते व कशा प्रकारे या समस्यांवर सामना करण्याचे त्यांच्यावर पाय येते व त्यावेळी श्री स्वामी समर्थ त्यांना मदत करण्यासाठी प्रकट होतात व त्यांच्या उपाययोजना कशा प्रकारे मिळतात हेच या चित्रपटाचं कथानक आहे। चित्रपटाचे कथानक खूप सिंपल आहे, परंतु प्रेझेंटेशन जर पाहायचं असेल तर खूप उत्तमरित्या त्यांनी निभावलं आहे। चित्रपटामध्ये परफॉर्मन्स जर पाहायचा झाला तर चित्रपटामध्ये श्री स्वामी समर्थांची भूमिका मोहन जोशी यांनी केली आहे। मोहन जोशी यांनी ही भूमिका खूप उत्तमरित्या निभावली आहे। भले ती डायलॉग डिलिव्हरी असो किंवा परफॉर्मन्स असो किंवा ओव्हरऑलचा अभिनय असेल, खूप उत्तमरित्या त्यांनी निभावला आहे। त्याचप्रमाणे पाहायचं झालं तर स्नेहल तरडे यांनी चित्रपटामध्ये शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका केली आहे। त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या स्वामी समर्थ यांच्या पुढे मांडल्या आहेत। त्याचप्रमाणे सपोर्टिंग कास्टमध्ये जर पाहायचं झालं तर पार्ट 1 मधील विविध कलाकार पार्ट 2 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात। सपोर्टिंग रोलमध्ये त्यांची भूमिका खूप उत्तमरित्या त्यांनी निभावली आहे। चित्रपटामधील गाणी आणि बीजीएम यांचं जर पाहायचं झालं तर चित्रपटामध्ये जे गाणी असतील ती काही सीन सोबत एक उत्तमरित्या सीन एलिव्हेट करण्याचं काम करतात। चित्रपटातील बीजीएम असेल हे सीन खूप चांगल्या प्रकारे एलिव्हेट करण्याचं काम करतं, ज्यामुळे जो फील असतो तो ऑडियन्स पर्यंत पोहोचण्याचं काम करतं। चित्रपटाचा फर्स्ट हाफ जर पाहायचा झाला तर तो थोडा कॉमिक एलिमेंट देखील त्यामध्ये पाहायला मिळतो आणि हळूहळू सेकंड हाफ मध्ये जाताना हळूहळू इमोशनल सीन्स आपल्याला पाहायला मिळतात। चित्रपटाची जर सिनेमॅटोग्राफी पाहायची झाली तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी खूप उत्तमरित्या यामध्ये पाहायला मिळते। चित्रपटाचे सीन्स असतील हे खूप चांगल्या प्रकारे डायरेक्ट केलेले आपल्याला यामध्ये पाहायला मिळते। चित्रपटामध्ये पॉझिटिव्ह एस्पेक्ट जर पाहायचं झालं तर चित्रपटाचे जे टॉपिक आहे तो खूप उत्तम निवडलेला आहे। महाराष्ट्रातील वाढती शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या व त्याच्यावर उपाययोजना हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे। सेकंड जर पाहायचं झालं तर चित्रपटाचे गाणे असतील, बीजीएम असतील हे खूप चांगल्या प्रकारे चित्रपटामध्ये ब्लेंड होताना आपल्याला पाहायला मिळतात। चित्रपटामधील अभिनय असेल किंवा जे कलाकार असतील त्यांचा ओव्हरऑल जो परफॉर्मन्स असेल हा चांगल्या प्रकारे निभावलेला आहे। चित्रपटामधील कॉमिक एलिमेंट असेल किंवा इमोशनल एलिमेंट असेल, दोन्ही एलिमेंट खूप चांगल्या प्रकारे पुल ऑफ केलेले आपल्याला पाहायला मिळतात। नेगेटिव्ह जर पाहायचं झालं तर मूवीमधील काही सीन्स हे थोडे स्ट्रेची फील होतात किंवा ओव्हर ड्रामॅटिक फील होतात। काही सीन्स हे थोडे स्ट्रेची फील होतात, ते जर कट केले असते तर मूवीचा रन टाइम हा कमी झाला असता आणि मूवी ही अधिक इम्पॅक्टफुल आपल्याला वाटली असते। ओव्हरऑल जर मूवी जर पाहायची झाली तर खूप चांगल्या प्रकारे डायरेक्ट केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचा जो संदेश असेल, मूवीमधील खूप महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जो समस्या असतील, त्यांचे आत्महत्येचा जो मुद्दा असेल हा खूप चांगल्या प्रकारे हाताळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा एक गुड फॅमिली एंटरटेनर आहे। जर तुम्ही फॅमिली घेऊन हा चित्रपट पाहायचा जर प्लॅन करत असाल तर हा तुम्ही डेफिनेटली चेकआउट करू शकता। तर माझ्याकडून ह्या मूवीला 4 आउट ऑफ 5 स्टार रेटिंग मिळेल। जर तुम्ही हा मूवी पाहिला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हा मूवी कसा वाटला हा डेफिनेटली सांगा। मराठी मूवी आहे, त्याला सपोर्ट करा। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा। इथे लागलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवर सपोर्ट करा। धन्यवाद।